धन्यवाद सर. यानंतर पाहुण्यांचा परिचय करून देण्याची वेळ आलेली आहे. मी या ठिकाणी आपले जे आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत, ते आहेत आपले सहाय्यक प्राध्यापक संजय अहिरे सर आहेत. ते असिस्टंट प्रोफेसर आहेत, सहाय्यक प्राध्यापक म्हणून आहेत. भारती विद्यापीठाचं जे न्यू लॉ कॉलेज सांगलीला आहे, त्या ठिकाणी ते असिस्टंट प्रोफेसर आहेत, सहाय्यक प्राध्यापक म्हणून आहेत. त्यांचं क्वालिफिकेशन बघायला गेलं, शिक्षण त्यांचं LLM ते नेट क्वालिफाय आहेत. तसेच त्यांनी ज्युनियर रिसर्च फेलोशिप लॉमध्ये केलेली आहे. तसेच त्यांना 11 वर्षाचा अनुभव सुद्धा आहे. त्यांची PhD इन प्रोसेस आहे सध्या. त्यानंतर आत्तापर्यंत त्यांनी 20 पेपर पब्लिश केलेले आहेत आणि तसेच त्यांचे टोटल 5 रिसर्च पेपर हे UGC जे लिस्टेड जर्नल असतं त्या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे. हा सरांना थोडक्यात एक परिचय आहे. अतिशय मृदुभाषी, विषयाशी जास्त आवेगाने न बोलता मोजके, नेमके त्या शब्दाशी पॉइंट आउट करणारे असे सर म्हणून प्रसिद्ध आहेत. सरांचा हातखंडा खूप चांगला आहे विषयामधला. मी स्वतः त्यांच्याकडे शिक्षण घेतलेलं आहे, त्यामुळे मला माहीत आहे. त्यांचे लेक्चर्स मी ऐकलेले आहेत. खूप चांगले लेक्चर देतात ते आणि त्यामुळंच ह्या लेक्चरसाठी मी जेव्हा त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी पटकन कोणत्याही क्षणाचा विलंब न करता त्यांनी यासाठी होकार मला दिला. आणि रॅगिंग हा विषय विद्यार्थ्यांना फक्त एक कायद्याचा फॉर्म भरायचा आहे किंवा कंपल्सरी केलेला आहे म्हणून फॉर्म भरू नये. त्यासोबतच तो फॉर्म का भरणं गरजेचं आहे, तो कायदा काय आहे, त्याच्यामागे त्याची पार्श्वभूमी काय आहे हे कळावं म्हणून मी सरांना फोन केला होता. तर सरांनी मला त्यामुळे होकार दिला. तर मी पुन्हा एकदा आपले जे अहिरे सर आहेत, संजय अहिरे सर, यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा पाहुण्याचा परिचय त्या ठिकाणी संपलेला आहे. आता आपले जे प्रमुख उपस्थित आहेत, आपल्या महाविद्यालयाचे मार्गनिर्देशक ज्यांना आपण मेंटर असे म्हणतो, आपले डॉक्टर GB राजेश सर, ज्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या उभारणीत मोलाचा पाया रचलेला आहे. मी त्यांना विनंती करतो, राजे सरांना, की त्यांनी सर आपलं मनोगत व्यक्त करावं.
हां, बरं लेक्चरमध्ये थोडं काय काम होतं? आली काय? बरं, बरं. 1-2 मिनिटं थोड्या पाठी धन्यवाद सर. खूप सुंदर अशी तुम्ही सर पार्श्वभूमी या ठिकाणी मांडलेली आहे सर. खूपच आभारी आहे सर. आता यानंतर मी रत्नागिरी उपकेंद्राचे प्रसंचालक डॉक्टर किशोर सुट्टमकर सर यांना विनंती करतो, की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.
कुठं कुठं आलं? हे थापा मारला ते लेक्चर आहे म्हणून. हं? आधी ना. धन्यवाद सर. सरांनी अतिशय नेमक्या शब्दामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे पूर्ण कॉलेजच्या एरियामध्ये, तसेच नेमकी रॅगिंग कमिटी कशी स्थापन केली गेली पाहिजे त्याचा विस्तृत आढावा सरांनी घेतलेला आहे त्यांच्या उजळत्या भाषणातून. आता या ठिकाणी मी आपले जे आजचे जे वक्ते आहेत, सहाय्यक प्राध्यापक संजय आहेर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. आहेर सर. ओके सर, थँक्यू.
पांढर पांढर
मॅडम मॅडम ह्याला गेलं तो हॉस्पिटलला नाही गेलं ते शाळा म्हणजे काय खाली क्लासला आता इथं आपण जातो ना फिरायला गुरुच्या माझ्या क्लासमध्ये घेतो तिथे गेलो. मग तुम्ही ह्या रस्त्याने जावा तिथे जायचं तर कुठे हा काय मॅडम थांबा नाही तर इथं थोडा वेळ एक 5 मिनिट थांबा नाही तर नाही तर खाली खाली थांबा थोडा वेळ येतील लगेच ते आमची लगेच- तिथं मधून गेलं की नाही समजत नो टॉलरन्स किंवा झिरो सर आवाज येते का लेखी स्वरूपात द्यावी
आणि त्याचं ओसी हे आपण स्वतःकडे ठेवावं आणि 7 दिवसाच्या आत जर त्या कमिटीने कोणत्याही प्रकारची कारवाई जर त्या रॅगरच्या विरुद्ध जर केली नाही तर आपण ही तक्रार ऑनलाईन टोल फ्री नंबरच्या द्वारे ईमेलच्या द्वारे आपण त्या अँटी रॅगिंग .in हेल्पलाईनला करू शकता आणि त्या हेल्पलाईन वरती जे काही कॉलर्स आहेत किंवा जे त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह आहेत ते आपल्या कंप्लेंटची दखल घेऊन आपलं मॅटर जे आहे तर ती युजीसी त्यांची जी कमिटी आहे विजिलन्स कमिटी ती त्या इन्स्टिट्यूशनकडे रेफर करते आणि ते रिपोर्ट मागवतात की 15 दिवसाच्या आत किंवा 30 दिवसाच्या आत किंवा 1 महिन्याच्या आत तुम्ही या मॅटरचं रिपोर्टिंग आम्हाला काय कारवाई केली या अनुषंगाने करावं. जर त्यांनी केलं नाही आणि कोणत्याही प्रकारची कारवाई जर रॅगर्सच्या विरुद्ध केलीच नाही तर मात्र अशा परिस्थितीमध्ये म्हणजे साधी चौकशी सुद्धा केली नसेल तर महाविद्यालयाच्या विरुद्ध अनेक प्रकारची वेगवेगळी कारवाई होऊ शकते. जसं की महाविद्यालयाला डिअफिलिएट करणं, महाविद्यालयाचं अनुदान बंद करणं किंवा महाविद्यालयाला दंड करणं किंवा इतर डिसिप्लिनरी स्वरूपाची जी काही ऍक्शन्स आहेत त्या महाविद्यालयाच्या अगेन्स्ट येऊ शकतात. दुसरी गोष्ट की जे रॅगर्स आहेत महाविद्यालयाकडे तक्रार आल्यानंतर महाविद्यालयानं त्याचे काही प्रत्यक्षदर्शी जर काही विद्यार्थी असतील तर त्यांचा लेखी जबाब नोंदवावा. तक्रारकर्ता जो आहे त्याचा लेखी जबाब नोंदवावा. हे सगळे जबाब नोंदवल्यानंतर रॅगर जो आहे ज्याने ती कृत्य केलेलं आहे त्याचं रिटर्न स्टेटमेंट आपल्याकडे घ्यावं की त्याचं काय म्हणणं आहे त्याचा से घ्यावा. म्हणजे त्याला सुद्धा संधी देणं आवश्यक असते. त्याला कुठल्याही प्रकारची संधी न देता जर आपण कायदेशीर कारवाई केली तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसचं व्हायोलेशन होऊ शकतंय. म्हणून अगदी दहशतवादी व्यक्तीला सुद्धा आपली न्याय व्यवस्था ही त्याचं म्हणणं मांडण्याची संधी देते. म्हणून त्याला ती संधी देणं गरजेचं असतंय. आणि जे काही उपलब्ध पुरावे आहेत आता 2020 मध्ये युजीसीने जी एक सर्क्युलर काढलेला आहे त्यामध्ये प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेज जे आहेत तर ते कॅमेराज इन्स्टॉल करणं बंधनकारक केलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्यक्ष पुरावे हे रॅगिंगचे आपल्याला मिळू शकतात. ते पुरावे जर आपल्याकडे ठोस असतील तर महाविद्यालय त्या विद्यार्थ्यांच्या विरुद्ध कारवाई करू शकते. त्या कारवाईमध्ये माइल्ड घटना असेल तर विद्यार्थ्याला समज देणे किंवा थोडीशी गंभीर घटना असेल तर विद्यार्थ्याच्या पालकांना बोलावून त्या रिप्रिमांड करणे, कडक शब्दांमध्ये सुनावणी करणे, त्यांच्याकडून तसं हमीपत्र घेणे की परत अशा प्रकारची घटना घडणार नाही. किंवा जास्तच गंभीर असेल तर त्या विद्यार्थ्याला रस्टिकेट करणे किंवा तो विद्यार्थी हॉस्टेलर असेल तर हॉस्टेलमधनं काढून टाकणे किंवा तो विद्यार्थी त्या महाविद्यालयाच्या काही सेवा घेत असेल तर त्या सेवा बंद करणे. जसं कम्प्युटर लॅबमध्ये ते प्रकार घडत असतील तर लॅबमध्ये त्याचा प्रवेश बंद करणे किंवा मग खूपच जास्त गंभीर घटना असेल किंवा वारंवार ती घटना घडत असेल तर आपण विद्यार्थ्याला महाविद्यालयातून सस्पेंड सुद्धा करू शकतो. अगदी याच्यापेक्षाही जास्त गंभीर स्वरूपाची ती घटना असेल जसं खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात मारहाण केली असेल, विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असेल तर आपण पोलिसांना बोलावून पोलिसांची मदत घेऊन जे काही फौजदारी गुन्हे आहेत त्या गुन्हे त्या व्यक्तीच्या विरुद्ध विद्यार्थ्याच्या विरुद्ध दाखल होऊ शकतात आणि पुढील कारवाई ही पोलीस आणि क्रिमिनल लॉज नुसार केली जाऊ शकते. तर अशा प्रकारे काही कारवाई ज्या आहेत त्या कॉलेजला त्यांच्या वतीनं कराव्या लागतात. विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांनी झिरो टॉलरन्स पॉलिसी जरी अडॉप्ट केली, कोणत्याही प्रकारे कोणत्याही परिस्थितीत आपण रॅगिंग टॉलरेट करणार नाही हा जर निर्धार केला तर मला वाटतंय की रॅगिंग हा जो प्रकार आहे तो बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल. त्याचं कारण असं आहे की आपण बऱ्याचशा गोष्टी सहन करत जातो आणि जो रॅगर असतो किंवा जो टार्गेट असतो त्याचं धैर्य वाढत जाते आणि मग तो त्याचे प्रमाण त्याचं स्वरूप हे गंभीर वाढत जाते आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून मला रॅगिंगचा कायदा माहिती नाही किंवा मला या गोष्टी माहिती नाहीत किंवा मला कल्पनाच नाही अशा प्रकारचा जो निष्काळजीपणा आहे किंवा दुर्लक्षितपणा आहे तर हा कायदा ग्राह्य धरत नाही. म्हणजे आम्हाला अशा प्रकारचा कायदा माहित नव्हता किंवा या गोष्टी माहित नव्हत्या असा डिफेन्स आपल्याला कायदेशीर कारवाईच्या वेळी कुठेही घेता येत नाही. म्हणजे ज्याला असं कायद्यामध्ये बेसिकली म्हटलं जातंय की निग्लिजन्स ऑफ लॉ इज नॉट अन एक्सक्यूज. तर त्या तत्वानुसार रॅगर असू दे किंवा विक्टीम असू दे कुणालाही हा डिफेन्स घेता येत नाही. म्हणून आपण आपल्या विरुद्ध घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं हे त्याचा विरोध केला पाहिजे
विरोध करायचा नसेल प्रत्यक्ष तर आपण त्याच्यासाठी ज्या यंत्रणा तयार आहेत त्याचा वापर केला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या की रॅगिंग मध्ये केली जाणारी जी कृती आहे ती फक्त रॅगिंग कायद्यानंच ऍक्शनेबल होते असं नव्हे. जर ती गोष्ट एखाद्या SC ST स्टुडंटच्या अगेन्स्ट असेल तर अॅट्रॉसिटीज कायद्यामध्ये त्या गोष्टीचा समावेश होऊ शकतो. तीच गोष्ट जर एखाद्या मुलीच्या बाबतीत केली असेल तर विनयभंगासारखे गुन्हे दाखल होऊ शकतात किंवा स्त्रियांसाठी जे काही वेगवेगळे कायदे आहेत त्या कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. किंवा आयटीची जी काही डिव्हाइसेस आहेत, मोबाईल आहेत, लॅपटॉप आहेत, पीसीज आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्मार्ट वॉचेस आहेत, त्याच्या माध्यमातून जर अशी कृती केली जात असेल तर IT ऍक्ट नुसार सुद्धा कारवाई होऊ शकते की ज्याच्यामध्ये लाखो रुपयाचे दंड आणि 10-10 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. म्हणजे साधी रॅगिंगची जरी गोष्ट असेल पण ती गोष्ट जर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून करत असाल तर IT ऍक्ट सुद्धा इमिजिएटली लागू होतो. इंडियन पिनल कोडचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल होऊ शकतात. मृत्यू होत असेल तर मर्डर सारखे गुन्हे दाखल होतात. अबेटमेंट ऑफ सुसाईडचे गुन्हे दाखल होतात. 354, 509 सारखी कलम लावली जातात. तर रॅगिंगच्या पलीकडे जाऊन बरेचसे कायदे आपल्याकडे आहेत की त्या कायद्या अंतर्गत त्या कल्प्रिटच्या विरुद्ध आपल्याला गुन्हे दाखल करता येतात, कारवाई करता येते. रॅगिंग हा कायदा जो आहे तो फक्त पहिली स्टेप आहे की या वयामध्ये विद्यार्थ्यांकडून कळत न कळतपणे काही चुका घडू शकतात. काही विद्यार्थी थोडे मिसचिवस असतात, परंतु त्याला जर थोडी एक धमकी दिली किंवा एक समज दिली किंवा कडक शब्दात समज दिली किंवा तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केली तर त्याचं सुद्धा करिअर खराब होईल या भीतीने तू सुद्धा परत अशा गोष्टी करणार नाही. म्हणून रॅगिंगच्या कायद्यामध्ये साधारणतः ज्या शिक्षा दिलेल्या आहेत त्या माइल्ड आहेत. म्हणजे महाराष्ट्राचा जो कायदा आहे 1999चा तर त्याच्यामध्ये जी शिक्षा दिलेली आहे ती 2 वर्षापर्यंतची आहे. किंवा UGCच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये दंड किंवा इम्प्रिझनमेंट अशा स्वरूपाच्या शिक्षा आपल्याला दिसत नाहीत. परंतु सस्पेन्शन असेल, रस्टिकेशन असेल अशा प्रकारच्या शिक्षा त्या ठिकाणी मात्र दिल्या जाऊ शकतात. परंतु अदर क्रिमिनल लॉज जे आहेत, IPC असेल, IT ऍक्ट असेल किंवा स्पेशल काही लॉज आहेत क्रिमिनल लॉज, त्याच्या अंतर्गत जर ती ऍक्ट बसत असेल, ती कृती बसत असेल तर मात्र शिक्षा खूप गंभीर प्रमाणात होऊ शकतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध जर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार जर कारवाई झाली रॅगिंगच्या संदर्भात तर मात्र त्या व्यक्तीचं पूर्ण करिअर खराब होऊ शकतंय. कारण त्या कायद्यानुसार एकतर बेल मिळत नाही आणि बेल मिळाली तरी तुमची सुटका होईल असं सांगता येत नाही. म्हणून जे काही स्पेशल क्रिमिनल लॉज आहेत त्यामध्ये आपली कृती बसवता येते, प्रत्येक कृती बसवता येते जर तशा स्वरूपाची ती असेल तर. परंतु डायरेक्ट क्रिमिनल लॉचा वापर करण्याची वेळ येऊ नये म्हणून अँटी रॅगिंग लॉज आहेत की ज्यामध्ये विक्टिम आणि रॅगर या दोघांचं सुद्धा करिअर खराब होऊ नये किंवा भविष्य खराब होऊन नवीन क्रिमिनल्स तयार होऊ नयेत या अनुषंगाने हे रॅगिंगचे लॉज जे आहेत ते थोडेसे माइल्ड ठेवण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी महाविद्यालयाने मला निमंत्रित केलं आणि बोलण्याचा बराचसा वेळ दिला. त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. सरांनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये आणि खूप डिटेलमध्ये म्हणजे पूर्ण म्हणजे पार्श्वभूमीपासून ते रॅगिंग लॉ काय आला, ते झाले अमेंडमेंट्स आणि या संदर्भात सगळी माहिती दिलेली आहे. हा विषय असा होता की मुलांना भीती घालणे किंवा कोणाला तरी रॅगिंग होणार आहे यासाठी कोणते कायदे वगैरे यासाठी नव्हता. विषय हा होता की तो विषय पुढे जावा तुमच्या माध्यमातून. आज जे काही मुलं या ठिकाणी अटेंड करत आहेत लेक्चर, हा लेक्चर पुढे कंटिन्यू जावा म्हणून आपण हे सेशन ऑर्गनाईज केलं होतं. आणि खरोखरच सरांनी खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी खूप छान पद्धतीने आपल्याला एक्सप्लेनेशन ह्या सगळ्या गोष्टीचं केलेलं आहे. मी पुन्हा एकदा सरांचा आभार मानतो. आता आपण ॲक्च्युली जो फॉर्म कसा भरायचा आहे या संदर्भात आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. पण तत्पूर्वी मी सुकटणकर सर आपले आणि राजेश सर आणि साळुंके सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिट आपला व्हिडिओ ऑन करावा जेणेकरून आपल्याला स्क्रीनशॉट घेता येईल. सर काही विद्यार्थ्यांना जर समजा प्रश्न विचारायचे असतील सरांना तर हो, मला वाटतं थोडीशी संधी दिली तर बरं होईल. चालेल सर. ओके, त्या मुलांच्या मनातल्या काही शंकांचं निरसन. चालेल शुअर सर, शुअर. शुअर सर. 1-2 मिनिट व्हिडिओ ऑन करता का सर? साळुंके सर. सुकटणकर सर लेफ्ट चालेत का?
स्क्रीनशॉट घ्या, नेटवर्क वीक आहे त्यामुळे मी नाही करत. ओके सर, ओके सर, ओके. एकच मिनटं सर. ओके, थँक्यू सर. धन्यवाद सर. कुणाला काही शंका असतील रॅगिंग संदर्भामध्ये किंवा काही प्रश्न विचारायचे असतील किंवा ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काही विचारायचं असेल तरी सुद्धा तुम्ही विचारू शकता, काय हरकत नाही. विद्यार्थ्यांमधून कुणाला शंका असतील ते विचारा. विद्यार्थ्यांमधून काय असतील प्रश्न तर विचारा. हां, अवधूत विचार. हां. अच्छा, फॉर्म संदर्भामध्ये आपण आता प्रात्यक्षिक बघणारच आहोत, त्यावेळेला ते आणखी जरा क्लिअर होईल तुमच्या आयडियाज, काय भरायचं आहे, काय राहिले वगैरे सांगतो तुम्हाला. ओके, अजून काही शंका आहेत का? सर मीच प्रश्न विचारतोय. हां सर, विचारा सर. मुलांच्या वतीनं. हो चालेल सर, विचारा. की समजा जर रॅगिंग होतंय असं जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं किंवा विद्यार्थ्याला वाटलं तर नेमकेपणानं त्यानं काय केलं पाहिजे, कोणत्या स्टेप्स त्यानं अंगीकारल्या पाहिजे? आपल्याकडं सर ज्या काही वेगवेगळ्या यंत्रणा दिलेल्या आहेत, तर तो विद्यार्थी ज्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे तर त्या महाविद्यालयामध्ये जे अँटी रॅगिंग कमिटी असते तर त्या कमिटीकडं तोंडी तक्रार न करता त्या विद्यार्थ्यानं लेखी तक्रार दिली पाहिजे. आता तोंडी तक्रार द्यावी का लेखी तक्रार द्यावी असं काही कायद्याचं बंधन नाहीये, परंतु काय होतंय की जर तोंडी तक्रार दिली असेल तर ती ऐकली जाते, जो कुणी कल्प्रिट त्या घटनेचा असेल त्यांना बोलावलं जातंय, समज दिली जाते आणि सोडून दिलं जाते, तो विषय त्या ठिकाणी बंद होतो. लेखी तक्रार जर दिली असेल आणि त्याची ओसी जर विद्यार्थ्याने स्वतःकडे ठेवली असेल तर महाविद्यालयानं त्या विद्यार्थ्याच्या विरुद्ध काय कारवाई केली हे जाणून घेण्याचा, आणि कुठलीच कारवाई केली नसेल तर त्या विद्यार्थ्याला ज्या ठिकाणी आता आपले विद्यार्थी फॉर्म भरत आहेत म्हणजे antiraging.in या वेबसाईट वरती किंवा amanmovement.org वरती, तर त्या ठिकाणच्या हेल्पलाईनला ते त्यांची कंप्लेंट ऑनलाईन देऊ शकतात टोल फ्री नंबरने, ईमेलच्या माध्यमातून, आणि त्या ठिकाणी त्यांची जी कंप्लेंट आहे त्याचं स्टेटस त्यांना ट्रॅक करता येतंय. कारण युजीसीच्या वेबसाईट वरती विद्यार्थ्यांनी जर आताही भेट दिली आणि जर बघितलं तर त्यांना युजीसीने कोणकोणत्या महाविद्यालयांना कोणकोणत्या रॅगिंगच्या केसेसच्या संदर्भात शो कॉज नोटिसेस दिलेल्या आहेत, कोणत्या प्रकारची कारवाई केलेली आहे, कुणाची रॅगिंगची केस ही कोणत्या स्टेटसला आहे, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघता येतात. त्यामुळं आपली जी रॅगिंगचा जो इन्सिडन्स आहे स्वतःच्या बाबतीत घडलेला तर त्याचं स्टेटस त्यांना ट्रॅक करता येतंय आणि कुठल्या प्रकारची कारवाई त्या विद्यार्थ्याच्या विरुद्ध झालेली आहे तर हे सुद्धा त्याला अगदी शेवटपर्यंत तो फॉलोअप त्या गोष्टीचा करू शकतो. आता असं मानूया की युजीसीने सुद्धा माहिती घेतली, महाविद्यालयानं सुद्धा माहिती घेतली आणि त्यांनी असा रिपोर्ट दिला की या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही किंवा अशा प्रकारची घटना घडली ती रॅगिंग मध्ये बसत नाही किंवा वगैरे वगैरे, असं जर विद्यार्थ्याला वाटलं असेल तर विद्यार्थी प्रायव्हेटली स्वतः सुद्धा पोलीस कंप्लेंट करू शकतात किंवा कोर्टामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट सुद्धा दाखल करू शकतात की जेणेकरून जे कोणी कल्प्रिट आहेत त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी. पण असं होत नाही. त्याचं कारण असं की विद्यालयाकडे जर समजा लेखी स्वरूपात तक्रार आली असेल आणि जर महाविद्यालयाने कोणत्याही प्रकारची कारवाई जर केली नाही आणि त्या विद्यार्थ्याने जर त्या महाविद्यालयाकडून सीसीटीव्ही चे फुटेज जर घेतले असतील, मागितले असतील आणि ते द्यावे लागतात विद्यार्थ्यांना किंवा काय कारवाई केली त्याची माहिती विद्यार्थ्यांना आपल्याला द्यावी लागते महाविद्यालयामधून, हे असे पुरावे जर समजा त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याने जर गोळा केले आणि स्वतःच जर समजा त्या समोरच्या विद्यार्थ्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करायचं ठरवलं तर त्या ठिकाणी तो समोरचा विद्यार्थी म्हणजे रॅगर आणि इन्स्टिट्यूशन या दोघांना सुद्धा त्याचं नुकसान हे भोगावं लागतंय. त्यामुळं महाविद्यालय शक्यतोवर अशी लेखी तक्रार आली तर एवढी मोठी रिस्क घेत नाही की कोणतीच कारवाई करायची नाही.
फार तर महाविद्यालयात तो प्रकार खूप गंभीर नसेल तर दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून समज देऊन काहीतरी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकतात, जर प्रकार गंभीर नसेल तर. पण प्रकार जर खूप गंभीर असेल तर मात्र महाविद्यालयाला युजीसीच्या गाईडलाईन्स नुसार ज्या काही कारवाई परमिसिबल आहेत त्या काहीतरी कारवाई ही करावीच लागू शकते. जसं त्या विद्यार्थ्याला एखाद्या परीक्षेपासून वंचित ठेवणं किंवा एखाद्या सेवेपासून वंचित ठेवणं किंवा काही कालावधीसाठी सस्पेंड करणं वगैरे वगैरे. पण ते महाविद्यालय ठरवू शकते की आपण कुठल्या प्रकारची कारवाई करायची आहे. म्हणजे पुरावे गोळा करणं विद्यार्थ्यांना हे अत्यंत गरजेचं आहे तक्रार देत असताना. पुरावे हे ऑलरेडी तयार होतात सर ऑटोमॅटिकली. जसं की आता महाविद्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा झालं? असलेच पाहिजेत शिकवलं आणि का जर ते व्यवस्थित? असतील तर जो मॅडमने काही शिकवलं का? इन्सिडेंट्स आता आमच्या महाविद्यालयामध्ये अरे वा, छान. 2018 मध्ये एक प्रसंग असा घडला होता की बाहेरच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे तो ऍक्च्युअली विद्यार्थी नव्हता, बाहेरचा असा एक टार्गेट मुलगा होता आणि त्याने आमच्या महाविद्यालयामध्ये येऊन आमच्या महाविद्यालयातल्या मुलाला थोडीशी धमकी दिली होती. आणि मी अँटी रॅगिंग कमिटीचा प्रमुख आहे, कोऑर्डिनेटर आहे, त्यामुळं मीच अँटी रॅगिंग स्क्वॉडचाही प्रमुख आहे. सीसीटीव्ही फुटेज चेक करताना थोडस त्या मुलांची ती ढकलाढकली बाचाबाची मला सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसली आणि त्यातला जो विक्टीम आहे त्या विद्यार्थ्याला बोलावल्यानंतर त्याने तक्रार आमच्याकडे दिली नव्हती, परंतु आम्हाला ते दृश्य दिसल्यानंतर आम्ही त्याला बोलावून घेतलं, त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितलं की तो असा असा कुणीतरी मुलगा होता, तो मुलगा त्याच्याही ओळखीचा नव्हता, तो कुठल्या तरी मुलीच्या मागे येणारा मुलगा होता आणि काहीतरी त्यांचे ते इश्यूज होते. पण तो समोरचा मुलगा कोण आहे हे कुणी सांगायलाच तयार नव्हतं, कुणाच्याच ओळखीत नव्हतं. त्यामुळे आम्ही सीसीटीव्ही फुटेजचे जे मागच्या तारखांचं फुटेज आहे ते चेक केलं आणि तो विद्यार्थी ज्या ज्या विद्यार्थ्यांसोबत येताना जाताना दिसला तर त्या विद्यार्थ्यांकडे चौकशी केल्यानंतर त्याचा ऍड्रेस मिळाला. मग त्या विद्यार्थ्याला फोन केला तर त्याचे फोन बंद, त्याच्या पालकांना फोन केला, पालकांना फोन केल्यानंतर त्यांना बोलावून घेतलं, तो विद्यार्थी आला नाही, फक्त पालक आले. मग आम्ही त्याच्या पालकांना सरळच सांगितलं की जर तुमचा विद्यार्थी उद्या 10 वाजेपर्यंत आमच्या कॉलेजमध्ये जर हजर झाला नाही तर आम्ही सरळ पोलीस घेऊन तुमच्या घरापर्यंत येऊ, कारण आमच्या विद्यार्थ्याला झालेला त्रास हा आम्ही अजिबात टॉलरेट करणार नाही. दुसऱ्या दिवशी 10 वाजता तो मुलगा त्याच्या आई वडिलांसह हजर झाला आणि त्या विद्यार्थ्याने आमच्या विद्यार्थ्याची माफी मागितली. पोलीस तक्रार करू नये म्हणून माफी मागून त्याने अंडरटेकिंग दिलं स्वतःच त्याच्या पालकांचं की अशा प्रकारे मी तुमच्या कॅम्पसमध्ये कधीही अनधिकृतपणे येणार नाही किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला माझ्याकडून काही त्रास होणार नाही. आणि त्यानंतर ते प्रकरण मग मिटलं. तो आमचा विद्यार्थी असता तर पहिला प्रयत्न हा आमचा समेट घडून आणण्याचा राहिला असता. जर समजा तो रॅगर विद्यार्थी ऐकणार नाही किंवा वारंवार हे प्रसंग घडतात असं जर निदर्शनास आलं असतं तर काही ना काही कारवाई त्याच्या विरुद्ध कायदेशीर आपण केली असती. तर विद्यार्थ्यानं पुरावे करणं गोळा करणं अपेक्षित नाहीये, परंतु ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला अशी शंका येते की या मॅटरमध्ये, कारण रॅगिंग करणारे व्यक्ती कोण आहेत, त्यांचा प्रभाव किती आहे, महाविद्यालयाशी त्यांचे कसे संबंध आहेत, यानुसार साधारणतः हे लक्षात येतंय प्रायमा फेसी की याच्या विरुद्ध कारवाई होईल का, होईल तर कशा प्रकारे होईल. असा जर डाऊट विद्यार्थ्याला असेल तर विद्यार्थ्याने लीगल प्रोसिजर फॉलो केली पाहिजे. कुठलीही गोष्ट फक्त तोंडी न करता लेखी स्वरूपात जर केली असेल तर कॉलेजला किंवा कुठल्याही यंत्रणेला एस्केप मिळत नाही, म्हणून हे करावं. म्हणजे हे एक सजेशन वजा आहे, ती काही कायद्याची रिक्वायरमेंट नाहीये. थँक्यू सर. सर माझा एक प्रश्न आहे. येस सर. एक जनरलाइज क्वेश्चन असा येतो की आता व्हॉट्सअप ग्रुप आपले बनवलेले असतात आपण. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कसे होतात की एक असा ट्रेंड असतो की बाबा मुलींना मेसेज करणे पर्सनली, असे काही प्रकार होत असतात ग्रुपवरती जनरली. मग त्या केसमध्ये कधी कधी त्या मुली तक्रार करतात की बाबा हा मुलगा आम्हाला पर्सनली बाबा मेसेज करतोय वगैरे, किंवा ते वारंवार घडतंय एका मुलाकडनं किंवा कोणा मुलींच्या बाबतीत असं घडत असेल तर त्या केसमध्ये हा केस हे रॅगिंगमध्ये पकडायचं का नुसतं सांगणे समज देणे हाच प्रकार फक्त येतो.
कसं आहे तर रॅगिंगचा जो स्कोप आहे तो मुळात एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा कॅम्पस आणि त्याचा नेक्सस याच्याशी संबंधित आहे. त्यामुळं व्हर्च्युअल जे ग्रुप्स आहेत, आता ते जर कॉलेजनं क्रिएट केलेले ग्रुप्स असतील आणि कॉलेज त्या ठिकाणी कम्युनिकेशनसाठी ते ग्रुप वापरत असेल आणि त्या ग्रुप्समध्ये सगळ्यांना जर कॉमेंट करता येत असतील आणि एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या विद्यार्थिनीवर किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यावर जर काही कॉमेंट केले असतील की ज्याच्यामुळं त्या विद्यार्थ्याला लाजिरवाणं झालं असेल किंवा त्याला थोडंसं अनकम्फर्टेबल फील होईल, असं जर काही होत असेल तर निश्चितपणानं तो व्हर्च्युअल ग्रुप हा कॉलेजच्या पोझिशन मध्ये असल्यामुळं किंवा कॉलेजच्या अथॉरिटीमध्ये असल्यामुळं तुम्ही त्याला रॅगिंग मध्ये इन्क्लूड करू शकाल. पण पर्सनल स्वरूपामध्ये जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या विद्यार्थिनीला पर्सनल मेसेज केले असतील त्याच्या पर्सनल अकाउंटवरनं किंवा त्यांचं पर्सनल कम्युनिकेशन असेल, फोन असतील, मेसेज असतील, सोशल मीडिया असेल, तर तो काही कॉलेजच्या त्या कॅम्पसचा भाग होत नाही. त्यामुळे तुम्ही त्याला रॅगिंग मध्ये कव्हर करू शकता असं मला वाटत नाही. फक्त एकच आहे की तुमचे ते विद्यार्थी आहेत दोघंही, त्यामुळं जे काही प्रकार भविष्यात घडणार आहेत तर त्याची सुरुवात ती असू शकते. त्यामुळे ते घडू नये. जर विद्यार्थिनी तक्रार करत असेल तर आपण टेक्निकली हे रॅगिंग मध्ये बसत नाही किंवा बसतंय या मुद्द्याला न जाता तो जो विद्यार्थी आहे आणि विद्यार्थिनी आहे त्या दोघांशी सुद्धा बोलून काय नेमका मॅटर आहे, कारण तक्रार करता जी तक्रार करत असतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये तथ्य असतात किंवा त्या सगळ्या गोष्टी सत्य असतात असं नाही. त्याला बरेचसे वेगवेगळे पुरावे असतात. मग तक्रार करता ज्याच्या विरुद्ध तक्रार आलेली आहे तो व्यक्ती आणि त्यांच्याशी संबंधित इतर व्यक्ती जे आहेत तर त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर साधारणतः आपण काय तो निर्णय ठरवावा. फक्त पहिल्यांदा आपला प्रयत्न हा समेट घडवून आणण्याचा किंवा त्या घटनेला जास्त गंभीर स्वरूप येऊ नये हे याची दक्षता घेण्याचा असला पाहिजे. ही घटना रॅगिंग मध्ये बसत असेल अथवा नसेल, पण आपण त्या ठिकाणी त्या विद्यार्थिनीला अनऍड्रेस्ड जाऊ देऊ नये असं मला वाटतंय. जर रॅगिंग मध्ये बसत असेल तर कायदेशीर कारवाई तुम्ही करू शकताच, पण रॅगिंग मध्ये बसण्यासाठी व्हर्च्युअल स्पेस मध्ये हे खूप अवघड आहे की तिथं कॉलेज एक्सटेंड होतंय का, कॉलेजचा प्रिमाइस एक्सटेंड होतोय का वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. कॉलेजचे जे काही बऱ्याचशा कॉलेजेसनी स्वतः ईमेल आयडी तयार करून विद्यार्थ्यांना दिलेले असतात, म्हणजे कॉलेजचा नेक्सस त्या ठिकाणी असतो, त्याचा वापर करून कुणी काही करत असेल एकमेकांच्या अगेन्स्ट तर तुम्ही कॉलेजचा नेक्सस तिथं एक्सटेंड करू शकाल वगैरे होईल. पण तरी सुद्धा डिजिटल स्पेस मध्ये लिमिटेशन्स येतात फिजिकल प्रिमाइसेसला एक्सटेंड करत असताना. म्हणून थोडंसं डायरेक्ट रॅगिंग अंतर्गत कारवाई न करता तो इश्यू थोडासा कॉम्प्रोमाइज करून कसा सुटेल याकडे पहिलं लक्ष असावं. जर नसेल तर रॅगिंगने जरी नाही तरी बाकीचे कायदे त्यासाठी असतात. जसं आता मुलींच्या अनुषंगाने रॅगिंग मध्ये एखादा विषय प्रिमाइसेस मध्ये कव्हर होत नाही, परंतु इंटरनल कंप्लेंट कमिटी अंतर्गत तुम्ही तो घेऊ शकता. जसं प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंटचा विषय आहे किंवा मग इतर कायदे त्या ठिकाणी आणले जाऊ शकतात. तर त्यानुसार ती गोष्ट ऍक्शनेबल केली जाऊ शकते. अर्थात कॉलेजने किंवा एखाद्या स्टाफने समोर न होता तक्रार करता समोर ठेवून त्याच्या पाठीमागं मात्र आपला सपोर्ट ठेवणं गरजेचं आहे. ओके सर. ओके सर. अजून तुम्हाला काही शंका आहेत का, काही प्रश्न असतील ते विचारा. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा विचारा. सर जनरली आपण बघतो की कॉलेजमध्ये टॉन्टिंग हा प्रकार बराचसा असतो, मुलांच्या ग्रुपमध्ये चाललेला असतो किंवा काहींना निकनेम दिले जातात ज्यामुळे त्यांचं माइंड डिस्टर्ब होतं किंवा त्यांना हर्ट होतं. तर या गोष्टी रॅगिंग मध्ये इन्क्लूड होतात का? येस 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 मॅडम, रॅगिंग मध्ये रॅगिंगची जी डेफिनेशन आहे की नाही ती मी टेक्निकल फक्त यासाठी नाही सांगितली की टेक्निकल गोष्टी थोड्याशा मग किचकट वाटतात आपल्याला. तर रॅगिंग अशी कुठलीही गोष्ट की जी अनवॉन्टेड आहे, अनवेलकम आहे, अनरुली आहे, ज्यामुळे आपल्याला अनकम्फर्टेबल फील होऊ शकतंय, म्हणजे ज्याच्या विरुद्ध ती केली जाते त्याला, ज्याला आपण विक्टिम म्हणतो. मग तो एखादा शब्द असू शकतो. महाविद्यालयामध्ये विद्यार्थी एकमेकांना त्यांच्या बापाच्या नावाने बोलावतात किंवा काहीतरी निकनेम दिलेले असतात त्या नावाने बोलावतात किंवा काहीतरी कोडनेम ठेवलेले असतात त्या नावाने बोलावतात किंवा काहीतरी गेस्चर्स ठरलेले असतात त्यांनी ते करतात.
निश्चितपणाने जर आपल्याला माहिती असेल की हा शब्द किंवा हा पर्टिक्युलर गेस्चर आपल्यासाठीच वापरला जातो, तर मात्र त्या गोष्टी ऍक्शनेबल होतातच होतात. आणि तुमच्यापर्यंत ती माहिती येते याचा अर्थ असा आहे की तुम्हाला एकतर ती कुणीतरी सांगितलेली असते की ज्याला ती निश्चितपणाने माहिती आहे, किंवा डायरेक्टली तुम्हाला ती कम्युनिकेट केलेली असते समोरच्या व्यक्तीने म्हणून तुम्हाला ती माहिती आहे. परंतु टीजिंग करणे, कॉमेंट करणे, टॉन्टिंग करणे, ज्याच्यामुळे व्यक्तीला केवळ भीतीच वाटली पाहिजे असं नव्हे, तर आपल्याला जर लाजिरवाणं जरी होत असेल, ओशाळल्यासारखं जरी होत असेल, थोडीशी एम्बॅरसमेंट जरी होत असेल, तरी सुद्धा तो रॅगिंगचा प्रकार होतो आणि रॅगिंग अंतर्गत त्या गोष्टी कव्हर केल्या जाऊ शकतात. ओके सर, थँक्यू. विद्यार्थ्यांमध्ये अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? हॅलो सर. हां बोला सर. येस. हा, बऱ्याचदा ग्रुपनी रॅगिंग केला जातो, तर ग्रुप रॅगिंगचे केसेस महाविद्यालयांनी कसे हाताळावेत? रॅगिंग करणारा एक व्यक्ती असावा की अनेक व्यक्ती असावेत याबद्दल काही कायद्यात तसं निश्चितपणानं सांगितलेलं नाही. फक्त कायदा काय म्हणतो, कुठलाही कायदा असू देत, गुन्हा करणारा व्यक्ती एक असू देत नाही तर 1000 असू देत, गुन्हा केला असेल आणि त्या गुन्ह्यामध्ये त्या सगळ्यांचा सहभाग असेल किंवा त्यांच्या विरुद्ध कारवाई करणं हे कायद्याला करावीच लागते, त्याला दुसरा पर्याय नसतो. त्यामुळं ग्रुप रॅगिंग वगैरे असा प्रकार कायद्यामध्ये इंडिपेंडंटली काही रिकॉग्नाइज केलेला नाहीये की इंडिव्हिज्युअल रॅगिंग, इन्स्टिट्यूशनल रॅगिंग किंवा ग्रुप रॅगिंग असं क्लासिफिकेशन नाही केलेलं. परंतु जो अख्खा ग्रुप आहे तो ग्रुप सुद्धा कारवाईसाठी पात्र होऊ शकतो. अर्थात त्या ठिकाणी रॅगिंग करायची असेल ती गोष्ट जर प्री प्लॅन्ड असेल म्हणजे एखादा प्लॅन तयार करून कुणाला कसं फसवायचं किंवा कुणाला कसं गंडवायचं, किंवा बऱ्याच ठिकाणी बेट लागलेले असतात त्या ग्रुपमध्ये, त्या बेटच्या माध्यमातून एखाद्याला इन्स्टिगेट केलं जातंय वगैरे वगैरे. फक्त रॅगिंग करत असताना तो विषय जर रॅगिंग पुरता जर मर्यादित राहिला तर फक्त रॅगिंगच्या कायद्यानुसार कारवाई होते. त्या ठिकाणी जर अदर क्रिमिनल लॉज जे आहेत, जसं समजा आता एखाद्या विद्यार्थ्याच्या विरुद्ध एखाद्या विशिष्ट ग्रुपने, जसं समजा आता एक सायन्सचा एक एक्स विषय आहे आणि त्या विषयाचा ग्रुप आहे आणि लॅबोरेटरीमध्ये त्या ग्रुपने एखाद्या विद्यार्थ्याच्या विरुद्ध काहीतरी समजा कट रचलेला आहे आणि काहीतरी केमिकल प्रोसेस करताना त्यांनी काहीतरी षडयंत्र केलं आणि त्याचा परिणाम म्हणून त्या विद्यार्थ्याला खूप ओरडा खावा लागला किंवा काहीतरी झालं आणि त्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली, असा जर विषय घडला तर हा विषय फक्त रॅगिंग पुरता मर्यादित राहत नाही, तर हा विषय हा इंडियन पिनल कोड नुसार गुन्हा सुद्धा होतो. आणि त्याने केलेलं सुसाईड जे आहे तर त्या सुसाईडला अबेट करणारी जी लोक आहेत तो पूर्ण ग्रुप, मग अबेटमेंट ऑफ सुसाईड साठी त्या लोकांच्या विरुद्ध तो गुन्हा दाखल होतो. आणि अबेटॉर म्हणून त्यांचा प्रत्येकाचा काय काय रोल असेल, मग त्या ठिकाणी काही जण प्लॅन करताना हजर असतील पण ऍक्ट करताना हजर नसतील, काही जण ऍक्ट करताना त्या ठिकाणी असतील, काही जण दूर असतील, काहींचा रोल वेगवेगळा असेल. म्हणजे रोल प्ले जो केलेला आहे रॅगर्सनी तो वेगवेगळा जरी असला तरी इंटेन्शन त्यांचं कॉमन असतंय आणि त्यामुळं होणारा गुन्हा सुद्धा सगळ्यांना सारखाच जबाबदारी देत असतो. त्यामुळे होणारी कारवाई जी आहे ती सगळ्यांसाठी सारखीच असते. तरी झाली असेल तरी महाविद्यालय पूर्ण ग्रुपवरती कारवाई करू शकतंय. महाविद्यालयाच्या व्यतिरिक्त इतर कायद्यांमध्ये ती गोष्ट बसत असेल तर कायद्यानुसार ती कारवाई होऊ शकते. सुटका कुणाचीही नसते. थँक्यू सर. ओके, बऱ्यापैकी आम्हाला वाटतं प्रश्न उत्तर झालेले आहेत आणि गेली पूर्ण 1 तास सरांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. आता मी आणि कोणाच्या शंका नसतील तर मी पुढच्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे जाऊ आपण. कोणाच्या शंका आहेत का? ओके, तर मी सर हां सर मी बाहेर पडलो तर चालेल काय? हां चालेल सर. ओके, नो प्रॉब्लेम. चालेल चालेल. ओके ओके, थँक्यू थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. मी आता पाटील मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी PPT प्रेझेंटेशन करून फॉर्म कसा भरायचा आहे या संदर्भात प्रात्यक्षिक दाखवावे. धन्यवाद सर.
अँटी रॅकिंग बद्दल आपण बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बघितल्या, बऱ्याच गोष्टी सरांनी आपल्याला समजावलेल्या आहेत. तर त्या आपण या ठिकाणी त्याचा पूर्ण माहिती घेऊन आता तो फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दल आपण बघणार आहोत. सर्वांना माझी स्क्रीन दिसतेय का? स्क्रीन शेअर झालेली आहे ना? नाही. नाही दिसत आहे. मॅडम तुमचा व्हिडिओ ऑन करा. लॅपटॉपवर आहात का डेस्कटॉपवर आहात तुम्ही? लॅपटॉपवर आहे. हां, मग लॅपटॉपवरती तुमची स्क्रीन, तुम्हाला कॅमेरा ऑन नाही आहे का तुमचा? कॅमेरा बंद केलेला आहे. स्क्रीन कशी शेअर करणार तुम्ही? हां, प्रेझेंटिंग आले आता बघा. दिसत आहे. आता येते का बघा? हो. आता दिसते का स्क्रीन? नाही, आणि त्याची प्रेझेंटिंग म्हणतंय, पण ते दाखवत तर काय नाही आहे. स्क्रीन काय दाखवत नाही, सध्या ब्लँक आले सगळं. एक मिनिट. आता दिसते का? हां, आता दिसते मॅडम. आता दिसत आहे. स्क्रीन दिसते का सर? हो, दिसत आहे. हो दिसते दिसते दिसते. गुगलवर आपण सर्च करायचे antiracking.in या मुलं वेबसाईटवर आपण जाणार आहोत. एकच मिनिट मॅडम, एकच मिनिट. सर्व मुलांनी थोडंसं वहीमध्ये तुमच्या थोडेसे हे पॉईंट सगळे नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला काय चुकायला लागणार नाही. ठीक आहे मॅडम, सुरू करा. वेबसाईटवर आपल्याला अँटी रॅगिंगचा फॉर्म मिळणार आहे, जो आपल्याला अंडरटेकिंग फिल करणार आहे. यासाठी आपण ही वेबसाईट जी आहे तर ती ओपन करणार आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं वेब पेज पाहायला मिळेल. ज्या वेब पेजवर आपण सर्व डिटेल्स बघू शकतो की आतापर्यंत किती कंप्लेंट्स आलेल्या आहेत, काय काय डिटेल्स आहेत, रिवाइज किती झालेले आहेत. आणि खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला अँटी रॅकिंग अंडरटेकिंग हा ऑप्शन पाहायला मिळतो. तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर आपल्याला ही विंडो पाहायला मिळते. ज्यावेळी आपण फॉर्म भरणार आहोत तर त्या आधी आपल्याला काही बेसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या कम्प्लीट करणं गरजेचे आहे. जसं तुमचा ईमेल ॲड्रेस. जर ईमेल ॲड्रेस तुमचा अवेलेबल नसेल तर तो तुम्ही क्रिएट करायचा आहे आणि त्यानंतरच हा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्याच प्रकारे फादर किंवा गार्डियन किंवा जे काही तुमचे फ्रेंड्स आहेत तर यांचे मेल आणि मोबाईल नंबर इथं असणं आवश्यक आहे, कारण याचे डिटेल्स आपल्याला या फॉर्म मध्ये फिल करायचे. जर तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जो आता फ्रेंड आहे तर त्याचा नंबर सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. हे डिटेल्स तुम्ही पहिल्यांदा वाचायचे. या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल आहेत का त्या बघायचे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ईमेल ॲड्रेस असणे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गार्डियन किंवा फादर यांचे जे डिटेल्स आहेत, जसं मोबाईल नंबर असेल, ईमेल आयडी असेल, या गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे मोबाईल नंबरच अवेलेबल नसेल तुमचा पर्सनल, तर अशा केसमध्ये कॉलेजमध्ये जो तुमचा मित्र आहे तर त्याचा मोबाईल नंबर इथे आपल्याला आवश्यक आहे. हे डिटेल्स वाचल्यानंतर आपण नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचंय. नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अंडरटेकिंगचा फॉर्म या ठिकाणी पाहायला मिळेल, ज्यामध्ये सर्व डिटेल्स आपल्याला भरायचे. तर आपल्या कॉलेजमध्ये BMS ला SYBMS ला सलोनी मोरे नावाची स्टुडंट आहे, तर तिचे डिटेल्स मी ऍज अ एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी फिल केलेले आहेत. इथे फर्स्ट आपल्याला भरायचं ते म्हणजे पर्सनल डिटेल्स. त्याच्या आधी एक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की फील्ड्स मार्क्ड विथ द रेड स्टार आर कंपल्सरी. याचा अर्थ असा आहे की जिथे रेड स्टार या ठिकाणी आहे तर तो पार्ट इथं फिल करणं गरजेचं आहे. जर तो पार्ट फिल केला नसेल तर तो या ठिकाणी काय होणार नाहीये, सबमिट होणार नाहीये. तर ते रेड स्टार तुम्हाला दिसतात तिथे हे जे फील आहे
किंवा हे जे टेक्स्ट आहे तर ते मॅन्डेटरी आहे आणि ते तुम्हाला भरणं आवश्यक आहे. आता फर्स्ट आहे ते म्हणजे स्टुडंट फॅमिली नेम. आता बऱ्याचदा आपण सरनेम या नावाने ओळखतो, तर इथे फॅमिली नेम असं हे या ठिकाणी यूज केलेलं आहे. तर इथे तुमचं सरनेम फिल करायचं आहे. त्यानंतर तुमचं मिडल नेम जे आहे तर ते मॅन्डेटरी नाहीये, आवश्यक नाहीये. भरलं तरी चालेल, नाही भरलं तरी चालेल. स्टुडंट फर्स्ट नेम, जे काही फर्स्ट नेम आहे तर ते या ठिकाणी फिल करायचं आहे. त्यानंतर जेंडर, मेल फिमेल जे आहे असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. सलोनीचं मी फिमेल या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. नॅशनॅलिटी आपण इंडियन आहोत तर इंडियन इथे फिल केलेलं आहे. स्टुडंटचा मोबाईल नंबर इथे आपण फिल केलेला आहे. या केसमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं, जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्याकडे नसेल, तुम्ही मोबाईल वापरत नसाल, तर तुम्ही ज्या क्लासमध्ये शिकत आहात त्या क्लासमध्ये तुमचा जो कोणी फ्रेंड आहे तर त्या फ्रेंडचा मोबाईल नंबर आपल्याला या बॉक्समध्ये फिल करायचा आहे. आता इमर्जन्सी केसमध्ये आपल्याला काही कॉन्टॅक्ट नंबर गरजेचे आहेत. मग अशा इमर्जन्सी केसमध्ये सध्या तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहात त्या कॉलेजमध्ये तुमचा जो फ्रेंड आहे तर त्या फ्रेंडचा नंबर या ठिकाणी आपल्याला फिल करायचा आहे. लँडलाईन नंबर जर असेल तर तो द्यायचा आहे, नसेल तर चालेल, तो काही इथे मॅन्डेटरी नाही. त्यानंतर स्टुडंट ईमेल आयडी जर नसेल तर तो क्रिएट करून मगच हा फॉर्म फिल करायला घ्या. आणि जर नसेल तर तो तयार करण्याची आवश्यकता इथं आहे. त्यानंतर कन्फर्म करायचंय. तुमचा जो काही परमनंट ऍड्रेस असेल तर त्या ऍड्रेसचे डिटेल्स आपल्याला इथे फिल करायचे. ऍड्रेस नंबर 2, जर आता सध्या तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहत असाल, जसं आता सलोनी तेरडीचा जो हे आहे परमनंट ऍड्रेस आहे तिचा, आणि ती सध्या मंडणगडला राहते, तर मंडणगडचा ऍड्रेस तुम्ही इथे लिहू शकता. आणि परमनंट ऍड्रेस मात्र काय इथं कंपल्सरी आहे, जो इथं फिल केलाच पाहिजे. सिटीचं नेम आणि स्टेट. त्यानंतर या फॉर्मचा दुसरा पार्ट येतो तो म्हणजे पेरेंट और गार्डियन डिटेल्स. यामध्ये आपल्याला पेरेंट्सचे डिटेल्स या ठिकाणी फिल करायचे. पेरेंटच्या डिटेल्स मध्ये आपण तुमच्या वडिलांचं किंवा आईचं नाव सुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्याचे डिटेल्स या ठिकाणी घेऊ शकता. मिस्टर और MS तुम्ही सिलेक्ट करा आणि तुमच्या पेरेंट्सचं जे नाव आहे तर ते इथं फिल करा. त्याच प्रकारे पेरेंट्सचा या ठिकाणी ऍड्रेस जो आहे तर तो या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर सिटी, स्टेट, रेसिडेन्स फोन नंबर. आता रेसिडेन्स फोन नंबर आपल्या इकडे प्रॉब्लेम असा आहे की आपण लँडलाईन जास्त वापरत नाही, मोबाईलचा जास्त वापर करतो. पण रेसिडेन्स नंबर जो फोन नंबर आहे तर तो लिहिल्याशिवाय हा फॉर्म जो आहे तर तो सबमिट होणार नाहीये. तर यासाठी काही अल्टरनेट नंबर या ठिकाणी फिल करायचे जेणेकरून हा फॉर्म सबमिट होऊ शकेल. त्याच प्रकारे पॅरेंटचा जो मोबाईल नंबर आहे तर तो इथे कंपल्सरी टाकायचा आहे. जो सुरू आहे नंबर तोच इथे त्या ठिकाणी फिल करायचा आहे. त्याच प्रकारे पेरेंटचा जो ईमेल आयडी आहे तर तो या बॉक्समध्ये आपल्याला फिल करायचा आहे. त्यानंतर थर्ड पार्ट या फॉर्मचा येतो तो म्हणजे कॉलेज डिटेल्स. कॉलेज डिटेल्स मध्ये आपल्याला आपण ज्या कॉलेजमध्ये या ठिकाणी स्टडी करत आहोत त्याचा सर्व डिटेल्स आपल्याला इथे फिल करायचे आहेत. जसं कॉलेज कोणत्या स्टेट मध्ये आहे तर इथे तुम्ही एम बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल वेगवेगळे जे स्टेट आहेत तर त्यांचे नाव इथे येतात. तिथून तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करू शकता. प्रोफेशनल कोर्स आहे की जनरल आहे तर याच्याबद्दलचे डिटेल्स आहेत. आता आपले जे कोर्सेस आहेत तर ते या ठिकाणी ऑदर्स मध्ये येतात. ऍग्रिकल्चरशी रिलेटेड नाही आहेत, इंजिनिअरिंगशी नाही आहेत, लॉशी नाही आहेत, ऑदर मध्ये येतात. त्यामुळे आपण ऑदर हा ऑप्शन चूज करणार आहोत. त्यानंतर आपल्या कॉलेजचं पूर्ण नाव, त्यानंतर AISSG कोड, जो कोड मी इथं दिलेला आहे आणि ग्रुपवर सुद्धा शेअर केलेला आहे, C-45218. तर हा नंबर इथे कंपल्सरी टाकायचा आहे. त्यानंतर नेम ऑफ द ॲफिलिएट युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटीचं आपलं कॉलेज आहे त्यामुळे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई हे इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. यू प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला मिळेल युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. त्यानंतर इज इट डीम्ड युनिव्हर्सिटी. आपली युनिव्हर्सिटी डीम्ड युनिव्हर्सिटी नाहीये त्यामुळे आपण नो हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी डायरेक्टर, प्रिन्सिपल यांचं नाव, फॅमिली नेम, आपले जे कोऑर्डिनेटर सर आहेत, प्रिन्सिपल नाही आहेत आपल्याकडे, कोऑर्डिनेटर आहेत. तर कोऑर्डिनेटर सरांचे जे डिटेल्स आहेत तर ते आपण इथे फिल करणार आहोत. त्यानंतर जेंडर, कॉलेजचं नाव, कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर. कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे
तर तो आपल्याकडे लँडलाईन नाहीये, त्यामुळे काही रॅन्डम नंबर्स या ठिकाणी फिल केलेले आहेत. आता आपल्याला जवळ जे पोलीस स्टेशन आहे तर ते मंडणगड पोलीस स्टेशन आहे, त्यामुळे मंडणगड पोलीस स्टेशन मंडणगड असं आपण ऍड्रेस या ठिकाणी फिल केलेला आहे. त्यानंतर या फॉर्मचा लास्ट पार्ट येतो तो म्हणजे कोर्स डिटेल, ज्या कोर्स मध्ये तुम्ही या ठिकाणी स्टडी करत आहात. अंडर ग्रॅज्युएट आहे का पोस्ट ग्रॅज्युएट आहे, तर आपलं कॉलेज जे आहे तर ते अंडर ग्रॅज्युएट डिग्री कॉलेज आहे, त्यामुळे आपण अंडर ग्रॅज्युएट डिग्री या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. तुम्ही ज्या कोर्सला असाल तो कोर्स इथे त्याचा फुल फॉर्म इथे लिहायचा आहे. जसं सलोनी या ठिकाणी बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला या ठिकाणी शिकत आहे, त्यामुळे त्याचे डिटेल्स इथे टाकलेले आहेत. त्याच प्रकारे आय टीचे जे स्टुडंट आहेत तर त्यांनी आय टीचे डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहेत. आता रजिस्ट्रेशन किंवा एनरोलमेंट नंबर हा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो तुम्ही लिहू शकता. जर अवेलेबल नसेल तर तो तसाच ठेवला तो टेक्स्ट बॉक्स तरी चालू शकेल. त्यानंतर आपल्या क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत तर याचे डिटेल्स आपल्याला या ठिकाणी फिल करायचे आहेत. जसं SYBMS मध्ये 33 स्टुडंट्स आहेत, त्यामुळे 33 हा नंबर इथे मी कोट केलेला आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या इयरला शिकत आहात, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, तर त्यापैकी या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता सलोनी जी आहे तर ती सेकंड इयरला स्टडी करते, त्यामुळे सेकंड इयर इथे चूज केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे कॅप्चा पाहायला मिळते, तो कॅप्चा इथे आपण एडिट करणार आहोत आणि नेक्स्ट हे बटन आपल्याला पाहायला मिळते तर तिथे आपण टच करणार आहोत. हे सर्व जे डिटेल्स आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी फिल करायचे. फिल केल्यानंतर नेक्स्ट स्क्रीन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते, ज्यामध्ये काही जे बेसिक रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत तर ते आपण वाचलेत का, ते अंडरस्टँड केलेले आहेत का, तर हे याचं कन्फर्मेशन या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे. जसं आय कन्फर्म दॅट आय हॅव रीड UGC रेग्युलेशन्स ऑन रॅगिंग. आता हे जर तुम्हाला माहित नसेल तर शेजारीच तुम्हाला इथे लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून याचे डिटेल्स जे आहेत तर ते वाचू शकता. तर इथे टिक मार्क करायचे, ज्या गोष्टी आपण या ठिकाणी रीड केलेल्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्याबद्दल आपण कन्फर्मेशन केलेलं आहे, त्याबद्दल आपण या ठिकाणी काय करणार आहोत, टिक मार्क करणार आहोत. तसंच या ठिकाणी काही प्रॉमिसेस सुद्धा करायचे. आय प्रॉमिस दॅट आय विल नॉट इंक्लूड इन रॅगिंग ऑर एनी फॉर्म ऑफ व्हायलेंट बिहेवियर, नायदर विल आय टॉलरेट बीइंग रॅग्ड ऑर सब्जेक्ट टू व्हायलन्स. तर अशा प्रकारचे काही प्रॉमिसेस आपल्याला या ठिकाणी द्यायचे, तर तिथे सुद्धा आपण टिक मार्क करणार आहोत. आणि खाली जो कॅप्चा दिसत आहे तर तो आपल्याला इथे काय करायचा आहे, एंटर करायचा आहे. त्यानंतर आपण हा फॉर्म सबमिट करणार आहोत. अंडरटेकिंग साठी ईमेल यासाठी गरजेचं आहे की हे जे आपण अंडरटेकिंग तयार केलेलं आहे किंवा जो फॉर्म आपण भरलेला आहे तर तो आपल्या मेलवर या ठिकाणी परत येत असतो. यासाठी ईमेल आयडी जनरेट करणं गरजेचं आहे. तर ईमेल आयडी जनरेट करून आपण हा फॉर्म फिल केलेला आहे. फॉर्म फिल केल्यानंतर एक सर्वे या ठिकाणी घेतला जातो आणि हा सर्वे पूर्ण झाल्यानंतरच आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट होतो. हा सर्वे जो आहे तर तो पूर्णपणे कॉन्फिडेन्शियल आहे. तुम्ही जे काही या ठिकाणी डिटेल्स लिहित आहात तर हे कॉन्फिडेन्शियल राहणार आहेत, त्याची वाच्यता दुसरीकडे केली जाणार नाहीये. पण यामध्ये तुम्ही जे लिहिलेलं आहे तर त्याच्यावर मात्र ऍक्शन घेतली जाणार आहे. तसं इथे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. वेअर यू एव्हर रॅग्ड, आतापर्यंत तुमच्यावर कधी रॅगिंग झालेलं आहे का, येस ऑर नो. अशा केसेस आपल्या कॉलेजमध्ये होत नाहीत, त्यामुळे मी नो इथे सिलेक्ट करत आहे. पण जर तुमच्या, आता मी सांगते म्हणून तुम्ही नोज सिलेक्ट करायचे असं काही नाहीये. जर तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही येस सुद्धा सिलेक्ट करू शकता आणि हे कॉन्फिडेन्शियल राहणार आहे. डिड यू एव्हर रॅग एनीबॉडी, याचं आन्सर सुद्धा तुम्ही येस किंवा नो देऊ शकता. त्याच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अँटी रॅगिंग हेल्पलाईनचा नंबर माहित आहे का नाही हे सुद्धा या ठिकाणी बघितलं जाणार आहे. तर अँटी रॅगिंगचा नंबर जो आहे तर तो आपल्याला इथे दिला जाईल किंवा ग्रुपवर सुद्धा शेअर केलेला आहे आपल्या PDF फाईल मार्फत, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो मिळेल. तर तो नंबर तुम्ही इथे पुट करायचा आहे 1800
1805522. Does ragging happen in your college? तुमच्या कॉलेजमध्ये कोणत्याही प्रकारचे रॅगिंग होतं का? होत असेल तर येस म्हणा, सॉरी होत असेल किती लेवल पर्यंत होतं, तर ते या ठिकाणी काही ऑप्शन्स दिलेले आहेत. जसं माइल्ड मध्ये होत असेल, सेव्हर मध्ये होत असेल किंवा व्हेरी सेव्हर मध्ये किंवा अगदी काहीच होत नसेल तर ननवर. तुम्ही यामधला कोणताही ऑप्शन चूज करू शकता. जे तुम्हाला फील होत आहे कॉलेजमध्ये स्टडी करत असताना किंवा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये वावरत असताना, हॉस्टेलमध्ये वावरत असताना जे तुम्हाला फील होतं कॉलेजच्या रॅगिंगच्या बाबतीत, तर ते तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता. त्यानंतर इथे एक कॅप्चा प्रोव्हाइड केलेला आहे, तर तो कॅप्चा आपल्याला इथे पुट करायचा या टेक्स्ट बॉक्स मध्ये. आणि हा फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीन पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुमचा रेफरन्स नंबर क्रिएट होईल, तुमचं नाव या ठिकाणी पाहायला मिळेल, ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर. तर ही महत्वाची स्क्रीन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं अंडरटेकिंग सबमिट केलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. तर ही आपली लास्ट स्क्रीन असणार आहे आणि यानंतर आपण होम पेजवर जाऊ शकणार आहे. तर अशा प्रकारचे हे सर्व डिटेल्स आहेत आणि हा फॉर्म आपण अशा प्रकारे फिल करणार आहे. AISE कोड जो आहे आणि अँटी रॅगिंगचा जो हेल्पलाईन नंबर आहे, तर हा ग्रुपवर शेअर केला जाईल, तो तुम्ही प्रेफर करा आणि त्याप्रमाणे हा जो फॉर्म आहे तर तो फिल करा. आणि फिल केल्यानंतर तुम्हाला आता स्क्रीन पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये तुमचा रेफरन्स नंबर, नेम, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर येतोय. तर याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी काढायचा आहे आणि तो मेलवर, जर IT चे स्टुडंट असतील तर दंग सरांच्या मेलवर मेल करा आणि जर BMS चे असतील तर त्यांनी माझ्या मेल आयडी वर तो मेल करायचा आहे. तर हे सर्व डिटेल्स आपल्याला परफॉर्म करायचे आहेत आणि हे नेसेसरी आहेत सर्वांसाठी. या फॉर्म मध्ये जर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. स्टुडंट मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? मगाशी बरेचसे शंका विचारल्या जात होत्या की फॉर्म कसा भरायचा आहे, त्यामध्ये काय डिटेल्स भरायचे, समजलं का? विद्यार्थ्यांमध्ये काय शंका असतील तर विचारून घ्या. होप सो सर्वांना फॉर्म कसा भरायचा हे समजलं असेल. तर काही शंका असेल तर तुम्ही पर्सनली, जर मीटिंग मध्ये तुम्हाला लक्षात आल्या नसतील कोणती गोष्ट तर तुम्ही पर्सनली सुद्धा विचारू शकता. फक्त हे महत्वाचं आहे, हा मेल जो आहे तर तो तुम्ही मला फॉरवर्ड करायचा आहे आणि तो कंपल्सरी आहे. प्रत्येक स्टुडंटने, FY असू दे, SY असू दे किंवा TY असू दे, प्रत्येक स्टुडंटने हे अंडरटेकिंग फिल करायचं आहे आणि हा रेफरन्स नंबर जो आहे तर तो मेल करायचा. ओके, जर कोणाच्या शंका नसतील तर आपण इथे थांबूया. पुढील सूत्रे मी दंग सरांकडे सुपूर्द करते आणि मला फॉर्म एक्सप्लेन करण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद. ओके मॅडम, थँक्यू मॅडम. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. मी सायली घाडगे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे, सर्वांचे आभार मानावे. हॅलो. हां मॅडम, येतो आवाज येतो? हां येतो मॅडम, येतो. बोला. ओके. नमस्कार, मी सायली घाडगे IT विभागामध्ये कार्यरत आहे. आज आपण अँटी रॅगिंग लॉ या संदर्भातील वेबिनारसाठी सगळेजण एकत्रित आलो होतो. तर आजच्या आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत, ते म्हणजे आभार प्रदर्शन. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आजच्या वेबिनारमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारे भारती विद्यापीठ न्यू कॉलेज लॉ सांगली येथील सहाय्यक प्राध्यापक माननीय संजय आहेर सर यांनी आपल्याला अगदी खूप सोप्या शब्दांमध्ये रॅगिंग संदर्भातील लॉचे मार्गदर्शन केले आहे आणि समजावून सांगितलेले आहेत. तर मी महाविद्यालयातर्फे त्यांचे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आपल्या बिझी शेड्यूल मधून आजच्या आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक माननीय डॉक्टर किशोर सुकटणकर सर यांचे देखील मी महाविद्यालयातर्फे आभार व्यक्त करते.
त्यानंतर आपल्या सगळ्या कार्यक्रमांना नेहमी उपस्थित असणारे आपल्या महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक माननीय डॉक्टर GB राजे सर यांचे देखील मी महाविद्यालयातर्फे आभार व्यक्त करते. त्यानंतर आपल्या सर्वांना नेहमी मार्गदर्शन करणारे आणि प्रत्येक कार्यक्रम यशस्वीपणे कसा पार पडेल यासाठी आपल्याला सतत सहकार्य व मार्गदर्शन करणारे आपल्या महाविद्यालयाचे समन्वयक डॉक्टर अशोक साळुंखे सर यांचे देखील मी महाविद्यालयातर्फे आभार व्यक्त करते. तसेच आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी या सगळ्यांचे देखील मी महाविद्यालयातर्फे आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा आपला कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. ओके मॅडम, थँक्यू मॅडम.